मी तिच्या अपार्टमेंटवर पोहोचलो. तिने दरवाजा उघडला. तिने त्या दिवशी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. मी आत गेल्यावर तिने पटकन दरवाजा लॉक केला आणि मला मिठी मारली. दक्षा, खूप दिवसांपासून हे सांगायचं होतं समीर. मला तुझी खूप ओढ लागलीये. आम्ही बेडरूममध्ये गेलो. सकाळचे 6 वाजले होते. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर पंचवटी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येऊन थांबली. मी, समीर, नेहमीप्रमाणे खिडकीपाशी माझी जागा पकडली होती. नाशिकचा तो थंड वारा आणि हातातला चहाचा कप. सगळं कसं नेहमीसारखं होतं. गाडी सुटायला काही मिनिट बाकी असतानाच ती डब्यात चढली. पिवळ्या रंगाची रेशमी साडी, केसात छोटासा गजरा आणि चेहऱ्यावर एक गुजराती सौंदर्य. ती बरोबर माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसली. तिने जेव्हा तिची बॅग वर ठेवायला प्रयत्न केला, तेव्हा तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्यांचा तो किणकिणाट माझ्या कानात घुमला. आमची नजरांजर झाली. तिने एक हलकंसं स्मितहास्य केलं, जसं काही ती मला आधीपासून ओळखत होती. कसारा घाट उतरताना तिने हळूच विचारलं, मुंबईलाच चाललाय का तुम्ही? मी म्हटलं, हो, रोजचाच प्रवास आहे. तुम्ही नाशिकच्याच का? ती हसली आणि म्हणाली, मी दक्षा, लग्न झालं माझं मुंबईत, पण माहेर नाशिकचं आहे. आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून आले होते. तिचं बोलणं खूप मृदू होतं. संपूर्ण प्रवासात आम्ही जास्त बोललो नाही, पण जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे पाहायचो, ती आधीच माझ्याकडे बघत असायची. कल्याण स्टेशन आलं, तिला उतरायचं होतं. गर्दीत धक्काबुक्की होत असताना तिने तिचा मऊ हात माझ्या हातावर टेकवला आणि अगदी शिताफीने एक कागदाची घडी माझ्या मुठीत दिली. कोणालाही संशय आला नाही, इतक्या सफाईदारपणे तिने ते केलं होतं. घरी गेल्यावर मी तो कागद उघडला. त्यावर फक्त 10 आकडे आणि खाली लिहिलं होतं डी. रात्री मी मेसेज केला, समीर बोलतोय. तासाभराने रिप्लाय आला, उद्या सकाळी 10ला कॉल करा, मुलं शाळेत गेली की. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 10 वाजता तिचा फोन आला. दक्षा, हॅलो समीर. कालपासून तुझाच विचार करत होते. तू खूप शांत आहेस, मला ते आवडलं. समीर, पण दक्षा, हे सगळं. तुझे पती, तुझा संसार. तुला भीती नाही वाटत? दक्षा, संसार म्हणजे फक्त घरकाम आणि मुलांची जबाबदारी नाहीये समीर. मला माझं स्वतःचं असं कोणीतरी हवं होतं. तू भेटशील का मला उद्या? तिचा तो आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. ती विवाहित होती, पण तिच्या आवाजातलं ते एकटेपण मला तिच्याकडे खेचत होतं. आम्ही चेंबूरच्या स्टेशन जवळ असलेल्या एका जुन्या मार्केटमध्ये भेटायचं ठरवलं. मार्केटमध्ये खूप गर्दी होती, पण ती एका कोपऱ्यात उभी होती. मला पाहताच तिचे डोळे चमकले. आम्ही एका साध्या हॉटेलमध्ये बसलो. तिने टेबलाखालून माझा हात आपल्या हातात घेतला. तिचे हात थोडे थंड होते, पण तिच्या स्पर्शात एक अनामिक ऊब होती. दक्षा, समीर, तुला माहीत आहे, मला नाशिकला परत जायची इच्छाच होत नव्हती. तुला बघितलं आणि वाटलं की आयुष्य पुन्हा सुरू होतंय. समीर, दक्षा, तू खूप सुंदर आहेस. तुला असं बघितलं की सगळं विसरायला होतं. आम्ही बराच वेळ फिरलो. तिने माझ्यासाठी एक छोटासा किचेन विकत घेतला. ते लहान लहान क्षण, तिचा तो स्पर्श आणि चोरून एकमेकांकडे बघणं, सगळं कसं स्वप्नवत होतं. एके दिवशी सकाळी तिचा फोन आला. तिचा आवाज थोडा थरथरत होता, समीर, आज घरी कोणीच नाहीये. पती सुरतला गेलेत आणि मुलं शाळेच्या पिकनिकला. तू माझ्या रूमवर येशील का? मला राहवत नाहीये. मी तिच्या अपार्टमेंटवर पोहोचलो. तिने दरवाजा उघडला. तिने त्या दिवशी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. मी आत गेल्यावर तिने पटकन दरवाजा लॉक केला आणि मला मिठी मारली. दक्षा, खूप दिवसांपासून हे सांगायचं होतं समीर. मला तुझी खूप ओढ लागलीये. आम्ही बेडरूममध्ये गेलो. खोलीत मोग्याचा मंद सुगंध होता. तिने खिडकीचे पडदे ओढले, ज्यामुळे खोलीत एक संधिप्रकाश निर्माण झाला. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. तिच्या श्वासांची गती वाढली होती. त्या दिवशी आमचे शारीरिक संबंध आले. ते केवळ आकर्षण नव्हतं, तर 2 एकाकी मनांची ती एक ओढ होती. पण त्याच वेळी माझं लक्ष तिच्या कपाटावर असलेल्या एका फोटोकडे गेलं. त्या फोटोत ती एका व्यक्तीसोबत होती, पण त्या व्यक्तीचा चेहरा कोणीतरी ब्लेडने कापून काढला होता. मी विचारलं, हा फोटो असा का? ती एकदम गंभीर झाली आणि म्हणाली,
तो भूतकाळ आहे समीर, तू आजवरच लक्ष ठेव. आता आमचं भेटणं रोजचं झालं होतं. आठवड्यातून 2दा मी तिच्या घरी जाऊ लागलो. पण हळूहळू मला काहीतरी विचित्र जाणवू लागलं. जेव्हा आम्ही चेंबूर मार्केटमध्ये असायचो, तेव्हा एक काळी गाडी नेहमी लांब उभी असायची. एके दिवशी दक्षाचा मेसेज आला, समीर, लवकर ये, शेवटचं भेटायचं आहे. मी धावत तिच्या घरी गेलो. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत गेल्यावर पाहतो तर घर पूर्ण अस्ताव्यस्त पडलं होतं. दक्षा तिथे नव्हती. टेबलवर तिची एक डायरी उघडी होती. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, समीर, त्याने सगळं बघितलंय. त्याला आपल्याबद्दल सगळं समजलंय. मी तुला वाचवण्यासाठी इथून जाते, पण तू आता इथून पळ. तो तुला सोडणार नाही. ही रूम बाहेरून लॉक होणार आहे. मी मागे वळलो तर खरोखरच कोणीतरी बाहेरून दरवाजा लॉक केला. खिडकीतून खाली पाहिलं तर तीच काळी गाडी उभी होती. त्या गाडीतून एक व्यक्ती खाली उतरली, जिच्या हातात दक्षाचा तोच मोबाईल होता ज्यावरून ती मला कॉल करायची. त्या व्यक्तीने वर बघून एक क्रूर हसू दिलं आणि गाडीची डिकी उघडली. डिकीमध्ये काय होतं हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, त्या गाडीच्या डिकीमध्ये काय होतं? दक्षाचा पती समीरचा बदला घेणार की दक्षानेच समीरला एका मोठ्या कटात अडकवलं होतं? तुम्हाला काय वाटतं? तुमचं लॉजिक कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या कथेचा पार्ट 2 हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील पाऊल, तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पार्ट 2 हवा आहे का, ज्यात डिकीमधील रहस्य उलगडेल?